जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविल्याबरोबर लगेच संपेल अशी आंबाडीच्या बोंडांची आंबट गोड चविष्ट चटणी बनविणार आहे। त्यासाठी 1 पाव आंबाडीचे बोंड घेतले। यालाच आंबाडीचे फुलं म्हणतात। हे निवडून घेते। असं काढायचं। यामध्ये बी आहे। अशा पाकळ्या काढून घेतल्या। आपल्याला फक्त पाकळ्या घ्यायच्या आहे। हे बी आहे, बाजूला ठेवायचं। ह्या मी धुवून घेतल्या। आधी निवडायच्या, नंतर धुवून घ्यायच्या। चवीला आंबट असतात। कढईमध्ये तेल कमीच घ्यायचं। तेल गरम झालं, जिरं, अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्त घ्या। हे सर्व 1 मिनिट परतून घेते। अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला पाहिजे। अर्धा चमचा हळद, या चमच्याने अर्धा चमचा मिरची पावडर हे परतून घेते। यामध्ये धुवून घेतलेल्या आंबाडीच्या बोंड्या, गॅसची फ्लेम लो ठेवायची, कारण ह्या बोंड्या खूप लवकर शिजतात, नाजूक असतात। हे सर्व मिक्स करते। अशा सोप्या रेसिपी बघायला या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। झाकण ठेवायची आवश्यकता नाही। असं मॅश करून शिजवून घ्यायचं। चवीनुसार मीठ, 1 पाव आंबाडीच्या बोंड्या आहेत, त्यासाठी अर्धी वाटी गूळ। ही चटणी चवीला खूपच छान आंबट गोड बनते। पाहिजे असेल तर आणखी थोडा गूळ टाकायचा। साखर टाकली तरी चालेल। गूळ असा बारीक करून घ्यायचा। हे मिक्स करते। एकदा करून बघा, खूप छान बनते। गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं। सारखं असं फिरवत राहायचं, म्हणजे तळाला लागणार नाही। लहान मुलं पण आवडीने खातील अशी चवदार आंबट गोड चटणी बनते। गूळ टाकल्यामुळे रंग बघा किती छान आला। अशी छान शिजून घ्यायची। गूळ विरघळलेला आहे। मस्त आंबाडीच्या बोंडाची चटणी तयार आहे। पाणी टाकायची आवश्यकता नाही। अशी छान शिजते। आंबाडीच्या बोंड्या मिळत असतील तर एकदा करून बघाच। मोठ्यांबरोबर लहान मुलांना पण आवडेल। हिवाळ्यामध्ये आंबाडीच्या बोंड्या छान मिळतात। अशी मस्त आंबट गोड चटणी तयार आहे। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।